खडकवाडी येथील ग्रामस्थ काळूराम दामू पारधी यांनी कृषी विभागाच्या मदतीने फळबाग शेती करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या 3 एकर जमिनीवर कृषी खात्याच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग विकास कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला। कर्जत तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड आणि मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी यांनी काळूराम पारधी यांची महत्वाकांक्षा लक्षात घेऊन सोलापूर येथे चांगले पीक देत असलेले पेरूची कलमं उपलब्ध करून दिली। 3 एकर जमिनीमध्ये 500 कलमं यांची लागवड 2023-24 मध्ये केली। त्यासाठी या शेतकऱ्याने आपली जमिनीमध्ये बोरवेल खोदून घेतली। त्या बोरवेलचे पाणी प्रत्येक झाडाला मिळाले पाहिजे यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा यांचा वापर सुरू केला। त्याद्वारे पाण्याचे नियोजन करतानाच आपल्या फळबागेचे नुकसान गुरांकडून होऊ नये यासाठी तारेचे कुंपण घालून तो परिसर बंदिस्त करून घेतला। या बागेतून पहिल्याच वर्षी त्या शेतकऱ्याने तब्बल 300 क्विंटल पेरूची विक्री केली आहे। दीड एकर मध्ये लागवड आहे आणि त्याचा अंतर आहे माझं 6 फूट अंतर आहे लागवडीचं आणि असं 10 फूट आहे। असं 6 फुटावर लागवड आहे, गॅप 10 फूट ठेवलेले। पाणी कसं घालतात हे सगळे? पाणी ठिबकचं आहे, बोरलचा। आणि किती उत्पन्न निघतं याच्यामधून आतापर्यंत? कसं आता गेल्या वर्षी मला भेटले 50 क्विंटल, यावर्षी भेटले 60 क्विंटल। अच्छा, आणि आता भाव कितीचा तुम्हाला कसा भेटतो? भाव मला 40-50, 40-50। आणि पपई आता किती लागवड आहे एकूण पपई? पपईचे आता मी हे 200 झाडं लावलेत, आता बारीक आहेत ते, आणि ते 25 आहेत। त्याच्यामधून किती उत्पन्न झाले तुम्हाला? ते झाले मला 2-2.5 क्विंटल विकले पपई। अच्छा, आता हे तुम्ही पपई आणि पेरू या ठिकाणी लागवड केली आहे, हे तुम्हाला कुठल्या मार्केटमध्ये विकता तुम्ही आणि कसं इथून घेऊन जाता? वाशीला एक व्यापारी आहे, तो स्वतः येतो गाडी घेऊन। तो अगोदर मला कॉन्टॅक्ट करतो, उद्या माल पाहिजे, मी तोडून वजन करून ठेवतो, आला का गाडी भरली का गेला। शासनाकडून काय अनुदान मिळाले का? शासनाकडून मिळालंय, आपल्या कृषीमधून 40,000 रुपये मला भेटले, अजून भेटायचे आहेत। जसे येतील तसे बोलतो आम्ही पाठवू। कृषी अधिकाऱ्यांचे काय मार्गदर्शन असतं? हो, कृषी अधिकाऱ्याचं मार्गदर्शन आहे, कोळी साहेबांचं। ते बोलतात तसे आम्ही इकडे हे करतो। ते कधी भेट देतात का इकडे? येतात ना, हप्त्यातून 15 दिवसातून येतात। काही झाडाला झाला मी फोन करतो, ते ताबडतोब येऊन जातात, फोटो काढून मग मला औषधं देतात। त्या पद्धतीने ते बोलतात औषध एवढा मारा, हे औषध एवढा मारा, त्या पद्धतीने मी मारतो। एकूण किती माणसं तुम्ही या ठिकाणी मेहनत करता? मी 2च आहे, नवरा बायको आहे, 2घच आहेत आम्ही। कर्जत लाईव्ह साठी महेश भगत, नेरळ।